उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी जनआक्रोश आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठी चित्रपट बनवाबनवी चित्रपटाचा बॅनरवर उल्लेख करीत त्यावर विविध मंत्र्यांचे फोटो दर्शवण्यात आले होते। तसेच वेगवेगळ्या आशाचे पोस्टर हातात घेऊन शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, लोकांनी करायचं काय आणि जायचं कुठं असा आशय त्यावर लिहिण्यात आला होता। तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली। यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होते। मंत्री भ्रष्ट, जनता त्रस्त, संपूर्ण जनतेमध्ये त्राई झालेली आहे। लोकांना करायचं काय, जायचं कोणाकडे समजत नाही। आपसातले हेवे दावे त्यांचे सरकारमधले 3 गाडा काम बिघाडा ठिकाणची काय रिक्षा बोलतात ते चालतच नाही। त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे। महाराष्ट्र थांबलं नाही, महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे। अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे। रस्ते खड्डेमध्ये रस्ते झाले। परवाच शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी 6-7 तास लोकांना लागत होते। लोक अक्षरशः कंटाळली होती। गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळ ही काय व्यवस्था झाली का? अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्ट मंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत। कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत। म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे।